आज माझी मैत्रीण घरी येणार होती आणि तिला माझ्या हातचा दोडक्याचं कालवण खायचंय. ही एवढी लाजते पण बघूयात हिला भाजी आवडली का. मी धर बोल काळे बोल लवकर. मी मेकअप नाही केला यार, पण भाजी छान आहे. तशा तर माझ्या सगळ्याच भाज्या टेस्टी बनतात आणि तुम्हाला सांगते ही दोडक्याची भाजी फक्त 7 मिनिटात बनून रेडी होते. कोणी पण बनवू शकेल, तेही एकदम कमी साहित्यांमध्ये. दोडका आणि शेवग्याच्या शेंगा या दोन्ही भाज्या मी याच पद्धतीने बनवते बरं का. सर्वात आधी दोडका खिसून घेते, म्हणजे वरची साल काढून त्याला कट करून घेते. त्यानंतर एक मोठा लाल टमाटा कापून घ्यायचा, थोडासा आलं लसूण ठेचून घ्यायचा. माझ्याकडे आलं नाही. आता एका कढईमध्ये 1.5 चमचे तेल गरम करून घेते. त्यामध्ये 2 चमचे जिरे, ठेचलेला लसूण आणि कापलेला दोडका धुवून यामध्ये टाकून घेते आणि नंतर टमाटा टाकून हे चांगलं परतवून घेते. आणि हा कुर्ता सेट खरंच खूप सुंदर आहे. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर कमेंट करा आणि एकदम कम्फर्टेबल वाटतो. ओके, आता आपल्या घरातले सगळे बेसिक मसाले जसं लाल तिखट, धण्याची पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आता हे चांगलं परतवून घेते. खरं तर पातळ रस्सावाला भाज्यांमध्ये ना गरम पाणी टाकावं कधी पण, गरजेनुसार पाणी. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट मध्यम गॅसवर 2 मिनिटं उकळवून घ्यायची. तर मंडळी, या खायला रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करा. भेटू परत.